हा आहे सुंदर असा माझा राजमहल आणि मी आहे या राजमहलाची कपडे धुणारी, भांडी घासणारी, जेवण बनवणारी, झाडू मारणारी, फरशी पुसणारी, मोलकरीण. जरा 500 रुपये द्यावर. का ग कशाला? हो, एक गरीब माणूस आहे ना, खूप उन्हामध्ये इथं गल्लीच्या बाहेर उभा राहिलेला. मला तर खूप वाईट वाटतं जरा बघून, किती उन्हामध्ये उभा राहिले त्याशिवाय. मला ना तू लय इमोशनल करते यार. घे 500 रुपये. ये फंस गया सी. बरं एक काम कर, जाऊ दे अजून 500 रुपये घे. अरे देवा, बरं झालं 1000 रुपये दिले तुम्ही. अरे, अगं पण तो उभा कुठे? अहो, तो गल्लीच्या बाहेर उन्हामध्ये ना साड्या विकतोय. अशीच होती मनात माझी. तुमची ना नेहमीचीच कटकट राहते. चालेल मी किचन मध्ये काम करायला. हा जा जा. खरंच चालली का? थांब ना थोडंसं थांब ना. काय आले ना ध्यानावर? का म्हणता? येणार बिनावर नाही, किचन मध्ये चालली होती ना तर म्हटलं हे पण घेऊन जा. मला कॉमर्स करून ठेवलेली तुम्ही. मला बायको मिळाली ही कसली र माझ्या डोईवर चढून बसली. मला अगं तुला माहिती का, खास माझ्या स्वप्नामध्ये ना यम आला होता. हा खरंच? काय म्हणत होता? मग काय, यम म्हटलं मला की तुझी बायको किती सुंदर दिसती. खरंच? सुंदर तर मी आहेच. मग तुम्ही काय बोलले यमला? मी काय म्हणणार, मी म्हंटल एवढीच आवडते तर घेऊन जा पटकन बाबा. तुमचं तर ना. अहो ऐका ना, खरंच मी आहे ना मागच्या जन्मात खरंच खूप पुण्य केलं असेल, म्हणूनच तुम्ही मला भेटले. खरंच असं राहतं? च्या मायला, मग मी काय पाप केलं होतं? काय ग अशी काय बघते कधीच माझ्याकडे? कालपासून आहे ना मी एक पिक्चर बघितलंय, त्याच्यामुळे ना मला एक प्रश्न पडलेला आहे, विचारू का तुम्हाला? काल पिक्चर बघितला? कोणता बघितला पिक्चर? काल मी तो जुदाई पिक्चर बघितला ना, त्यामध्ये कसं श्रीदेवीने अनिल कपूरला 2 करोडला विकले. माझा पण विचार चाललाय, तुम्हाला आहे ना 2 करोडला विकून टाकावा. खरंच विकणं खरंच विकणं मला. खरंच ना? पण नंतर विचार येतो, तुमचं तोंड बघून आहे ना तुम्हाला घेणार तरी कोण 2 करोडला? इथं 200 रुपयाला तुम्हाला कोणी घेणार नाही, 2 करोडला कोण घेणार? काय हो, आज काय तारीख आहे? आज ना, आज तर 22 तारीख आहे ग. आज काय करायचंय लक्षात आहे ना? अगं लक्षात आहे ना, मी कसा विसरणार. आज तुझे पैसे द्यायचे ना मला. हा. पप्पा कुल्फीवाला आलाय, मला कुल्फी घ्यायची. नाही रे, कुल्फी बिल्फी नाही, खराब राहते, चांगली नसते ती, नको खाऊ. प्लीज ना पप्पा प्लीज. हा जा घेऊन ये, पण एकच घेऊन ये. थँक्यू पप्पा. सर्दी होईन रे. थोडीशी. सर्दी होईन. अरे देवा किती ऊन आहे. अगं डोक्यावर काहीतरी घे ना, किती ऊन आहे. अय्या किती काळजी करते ना माझी. अरे काळजी बिळजी नाही, ते डोक्यामध्ये ते भुसं झालेलं नाही तर त्याला आग लागल. वैताग होईन मला. ऐका ना, माझा बर्थडे येतोय, मला ना ऍपल गिफ्ट करा ना प्लीज प्लीज प्लीज. अगं वेडी, 4 दिवसा अगोदर जे संत्री आणलेले आहे ते फ्रीज मध्ये तसेच पडलेले, पहिले ते खाय. मी मग नंतर ऍपल फोन नाही म्हणते, मी ऍपल फोन म्हणतेय. पण नोडा घेतोय काय मी तुम्हाला. चमक चलो.
Girl, you're my chamakachallo. Where you go, girl, I'm gonna follow. खूप विचार केला होता मी. लग्न झाल्यावर खूप छान मस्त मजा येईन, आनंदी राहीन, सुखी राहीन. छान छान आहे ना, आपल्याला जेवायला भेटन, आरामात जीवन जगू. पण मला काय माहिती होतं, ती पण तोच विचार करून आलेली. काय हो, चहा आणि पोहे बनवताय का मला? हा बनवतोय. ठीक आहे, चालेल. मी थोडीशी झोपायला चालली आहे, मला उठवा मग. पहा, लोक लंडनला जातात, पॅरिसला जातात, आणि मी कुठे आली आहे? बकऱ्यांमध्ये. बघा बरं, किती छान. दादी, बहुत दिन हो गए, हम घूमने नहीं गए. हमें घूमने जाना है, हमें घूमने जाने दो. नहीं तो हम आपसे बात नहीं करेंगे. हाँ बात करना हो तो करो, वरना गू खा के मारो. हा हॅलो. हा अगं ऐक ना, तुझा भाऊ येतोय, काय मागवायचं आहे का? माझा भाऊ येतोय का? हा. नाही का, त्याला ना तंदुरी खूप आवडते. हा. तंदुरी, मोमोज, पिझ्झा हा. आणि कोल्ड्रिंक मागवा. बरं बरं चालेल. ऐका ना, येता येता आहे ना, तंदुरी, मोमोज आणि काय ग, काय सांगितलं तू? हा पिझ्झा, पिझ्झा पण आणा बरं का. हा येता येता. हे सगळं माझा भाऊ घेऊन येणार. अरे मग तुझा भाऊ येतोय तर मग तोच आणणार ना, त्यांच्या सोबत आम्हाला पण खायला भेटेल. ओ अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार